कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत। आज आपण बघणार आहोत बटाटा भजी याची रेसिपी। भजी म्हटलं की ती सगळ्यांनाच आवडतात आणि भजी वेगवेगळ्या प्रकारची आपण करतो। कांदा भजी, गिलक्याची भजी पण केल्या जातात, परंतु बटाट्याची भजी जी असतात ती अतिशय क्रिस्पी आणि टेस्टी लागतात। आणि आपण ती कोणकोणत्या साहित्य घेऊन करणार आहोत ते आता बघूया। याच्यामध्ये थोडीशी वेगळ्या पद्धतीने बटाटा भजी केली आहे आणि तुम्ही अशा पद्धतीने करता का ते नक्की मला कमेंट्समध्ये सांगा। याच्यासाठी मी सगळ्यात पहिले 3 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, म्हणजेच बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं तांदूळाचं पीठ सुद्धा वापरणार आहोत शेवटी। आता हे 3 चमचे डाळीचं पीठ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आपले बेसिक मसाले घालणार आहोत, जसं की तिखट, हळद, धनेजिरे पूड, मीठ, हिंग हे सगळं आपण त्यात घालणारच आहोत। आणि त्याचबरोबर त्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथीसुद्धा चुरून घालणार आहे, ओवा आणि तीळसुद्धा घालणार आहे। या सगळ्या गोष्टी या मिश्रणामध्ये घातल्यामुळे जेव्हा आपण ती भजी तळतो तेव्हा ती अप्रतिम लागतात। आणि मी त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडरसुद्धा घातलेली आहे, ती मात्र ऑप्शनल आहे, परंतु थोडीशी आंबट चव भज्यांना छान लागते। आता हे सगळं साहित्य आपण घातल्यानंतर शेवटी मी आमचूर पावडर घालून घेतली आणि मग थोडं थोडं पाणी घालून याला मी मिक्स केलेलं आहे। याची जी कन्सिस्टन्सी आहे ती खूप घट्टही नको असते आपल्याला आणि खूप पातळही नको असते। शेवटी आपण त्याच्यामध्ये तांदूळाचं 1 चमचा पीठ घातलेलं आहे आणि त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही इथे कन्सिस्टन्सी बघू शकता याची। थोडंसं पाणी घालून मी ती ॲडजस्ट केली आणि अशा प्रकारचं पीठ आपल्याला भज्यांसाठी हवं आहे। त्यानंतर आपण एक मोठा बटाटा इथे वापरलेला आहे, त्या बटाट्याची सालं काढून घेतली आहे, स्वच्छ त्याला धुवून घेतलं आहे आणि मग त्याचे एकदम पातळ काप करून घ्यायचे आहे आपल्याला। हा जो बटाटा आहे याचे जे आपण काप करणार आहोत ते जितके पातळ तुम्हाला करता आले तितके करा, कारण त्यामुळे आपली जी भजी आहे ती खूप क्रिस्प लागतात, छान लागतात, कुरकुरीत होतात। या बटाट्यामध्ये सुद्धा मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि लाल मिरचीचा मी इथे ठेचा पण घातलेला आहे, तो पण ऑप्शनल आहे, परंतु अशा प्रकारे करून बघा, त्यांनी चव खूप छान येते। शेवटी थोडी आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून घेतली आणि याला मिक्स करून ठेवलं। हे असं मॅरिनेट केल्यासारखंच आपण केलं आहे, जे आपण 5-10 मिनटं तसंच ठेवणार आहोत आणि त्यानंतर आपण ही भजी तळून घेणार आहोत। त्याच्यासाठी मी याच्यामध्ये बेसनाच्या पिठामध्ये थोडंसं गरम तेल घालून घेतलं आहे आणि मग आपण ही भजी त्याच्यामध्ये डिप करून छान तळून घेणार आहोत। इथे तुम्ही बघू शकता मी कोणताही सोडा वापरलेला नाही आहे आणि तरी ही जी भजी आहे ती छान फुगतात आहे आणि ती किती छान दिसतात आहे। तर त्याच्यामुळे सोडा न वापरता सुद्धा तुम्ही अप्रतिम भजी करू शकता आणि तांदूळाच्या पिठाने त्याला तो कुरकुरीतपणा येतो। अशी आपण ही सगळी भजी तयार करून घेतली, तळून घेतली आणि मी इथे हिरवा मिरचीची च्या ठेच्याबरोबर ही सर्व करणार आहे। हे थोडंसं वेगळं कॉम्बिनेशन आहे, परंतु असं खाऊन बघा, अतिशय चविष्ट लागतं। तर अशी आपली बटाटा भजी झाली तयार आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।